म्हणजे पहिल्यांदाच कदाचित मी आतापर्यंत केलेल्या अनेक मालिकांमधलं एक पहिलंच चित्रीकरण असं आहे जिथे एक अख्खाच्या अख्खा भाग पूर्णपणे संवाद विरहित असणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही संवाद नसणार आहे. पण तो काही उगाचच कारण नसताना ओढून ताणून घुसवलेला भाग नाहीये. तर त्याच्या पाठीमागे गोष्ट कशी घडते, त्या दोघांमध्ये गोष्ट कशी घडते आणि आता संवाद विरहित भागापर्यंत नाट्य आलेलं आहे आणि त्या भागाचं चित्रीकरण चालू आहे. गमतीशीर आहे की एका अख्ख्या भागामध्ये जिथे सिरियल जी फक्त सतत बोलली जाते तिथे एक अख्खाच्या अख्खा भाग न बोलता सादर करायचा. तर आमच्यासाठी सुद्धा रियाज आहे, आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, स्वतःला आजमावून बघण्याची गोष्ट आहे. प्रयत्न आहे, कदाचित चांगला होऊ शकतो, आवडू शकतो, कदाचित नाही आवडू शकत, पण एक या निमित्ताने हा केलेला एक वेगळा प्रयत्न आहे आणि आनंद आहे गोष्टीचा आहे की आम्हाला माईक न लावता काम करायचं. दरवेळेस पोहोचणारा माईक इथे लावून काम करायला लागतं किंवा सतत सायलेन्स म्हणायला लागतं सेटवर. आज किती गडबड झाली तरी त्याचं प्रेशर नाही, कारण संवादच नाही. म्हणजे पुढच्यात पुष्पक देणार आहे. पुष्पक पुष्पक कमल असं नाही, थोडा एरवी असं होतं ना की तुम्ही आम्ही जेवढे पण जेव्हा जेव्हा आलोय सेटवरती पल्लेदार वाक्य जवळपास 2-2, 3-3 पानांची वाक्य तुम्ही आणि त्याची तुम्ही इतक्या राईटपणे सहजतेने तुम्ही साकारलेले आणि आता डायलॉग नाहीये, काही नाहीये. मग ते जे गिव्ह अँड टेक असतं, डायलॉग मधून आपल्याला थोडं ऍक्शन रिॲक्शन मिळून जातं. पण जेव्हा संवाद नसतात तेव्हा मग कसं समजतं की याला समोरच्याला काय सांगायचं. जास्त गिव्ह अँड टेक, मला असं वाटतं जास्त गिव्ह अँड टेक तुमच्या डोळ्यांची भाषा तुम्हाला कळत असते, तुम्हाला काय म्हणायचं कळत असते. समजा आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला, एखाद्या अशा व्यक्तीशी आपण बोलतो ज्याला दुसऱ्याला बोलता येत नाहीये, तर तेव्हाही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो की त्याला काय म्हणायचं असेल त्याच्या खानाखुणांमधनं, त्याच्या डोळ्यांमधनं. आणि म्हणजे भाषा विकसित होण्याच्या आधी माणसं एकमेकांशी कसं बोलत असते, कदाचित हातवाऱ्याने बोलत असतील, डोळ्यांनी बोलत असतील, मग भाषा विकसित झाली, मग संवाद सुरू झाला. पण मला असं वाटतं आज आम्ही त्या पद्धतीचा प्रसंग करतोय जिथे भाषा फक्त हातवाऱ्यांची आहे, डोळ्यांची आहे, शरीर भाषा असं आपण म्हणू आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करून हा प्रसंग फुलवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सीन मध्ये स्क्रिप्ट महत्वाची असते. स्क्रिप्ट मध्ये किती डिटेलिंग केलं त्याच्यावर तुमचा अनुभव फिरून येतो. त्याच्या प्रकारची स्क्रिप्ट आधी आहे का? स्क्रिप्ट मध्ये अर्थातच संवाद नव्हते, घटना फक्त होत्या की कोण काय करतोय, कोण कुठून कुठे चाललंय. आणि आता दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड त्याचं इतकं करेक्ट विजन आहे की त्याच्यामुळे आम्हाला ते करताना जास्त अडचण जाणवत नाही. कुठला प्रसंग किती वेळ सांगणार, कुठलं काय हालचाल घडणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ठरवल्या, नियोजन केलं त्याचं. त्याच्यामुळे अडचण येत नाही. अडचण आहे ती वाक्य, इतके वाक्य बोलायची सवय लागली की आता ती न बोलता आपल्याला प्रसंग करायचा ती सांगतात. पण ते आता सगळेच जण उत्सुक आहेत काम करण्यासाठी या प्रकारचे मला. त्यामुळे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 100%. त्यामुळे खूप मजा आहे. थँक्यू.